जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन। सावदा महसूल मंडळातील शेतकरी केळी पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित। बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गावरील वाहतूक यामुळे काही काळ विस्कळीत। जळगाव जिल्ह्यातील सावदा महसूल मंडळातील 1600 पेक्षा जास्त केळी उत्पादक शेतकरी केळी पीक विमा भरपाईपासून वंचित असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी शेतकऱ्यांनी शासन आणि पीक विमा कंपनीचा तीव्र शब्दात निषेध केला। या आंदोलनात विरोधी पक्षांसह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचेही कार्यकर्ते सहभागी झाले होते हे विशेष। या आंदोलनातील ही काही दृश्य आणि शेतकरी प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया आपलं रावेर मीडियासाठी। 2024ला केळी फळपीक विमा या योजनेत शेतकऱ्यांनी प्रीमियम भरून सहभाग घेतला होता। तर रावेर तालुक्यामध्ये 9 मंडळ आहेत। 9 मंडळांपैकी 8 मंडळांचे पैसे जवळजवळ आज 4 महिने झाले पडलेले आहेत। पण एक सावदा असं मंडळ आहे की त्या सावदा मंडळाचे आज पावतो म्हणजे शासनाच्या नियमानुसार जुलैला ह्या विम्याची मुदत संपलेली आहे 31 जुलैला। त्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत शासनाचा निष्कर्ष असा आहे की 15 सप्टेंबरपर्यंत शासनाचे पैसे टाकले पाहिजे शेतकऱ्यांच्या खात्यात। पण 15 सप्टेंबरनंतर तुम्ही आज जर मोजाल तर 4 महिन्याच्या वर कालावधी लोटलेला आहे। आम्ही आमच्या सावदा मंडळाचं फक्त परतावा विम्याचा भेटलेला नाही आहे। त्यासाठी आम्ही सुरुवातीला निवेदनं दिली, तहसीलदारांना निवेदन दिली, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी तसेच जिल्हाधिकारीकडे यांचे मुख्याधिकारीचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी आमची मिटिंग लावली। त्यानंतर नामदार रक्षाताई खडसे यांना आम्ही निवेदन दिले। तसंच आम्ही नाथाभाऊंनाही प्रश्न केला आहे की बुवा आमचा हा जो प्रश्न आहे आपण हा विधिमंडळामध्ये LAQ म्हणून उपस्थित करावा। कारण सगळ्या मंडळांचा पूर्ण तालुक्याचे जवळजवळ पैसे आलेले आहेत आणि एकच मंडळ वगळलं। मग तुम्ही डाटा देताना 8 मंडळांचा डाटा दिला आणि एका मंडळाचा डाटा दिला नाही काय? असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाले आहे की याच मंडळाच्या शेतकऱ्यांनी असं काय केलं आहे। आज जवळजवळ 1622 शेतकरी यापासून वंचित आहे की जवळजवळ 4 महिन्यापासून पैसे मिळत नाही आहे। मग आज शेवटी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्हाला हा रास्ता रोको इथे करावा लागला आहे। आता या रास्ता रोको आपण केलेला आहे, यामध्ये आपला काय तोडगा काय निघालेला आहे? तोडगा इथं काहीच निघत नाही। सर्व जसं अधिकारी येतात, आकडे घेऊन येतात। राज्य शासनाने एवढे कोटी टाकलेले नाहीत, केंद्र शासनाने त्यांचा हिस्सा एवढा टक्के टाकलेला नाही। त्यामुळे विमा कंपनी त्यांच्यावरती ढकलून देते की राज्य शासन आणि केंद्र शासनाने त्यांचा हिस्सा टाकलेला नसल्यामुळे हा पैसा आलेला नाही। मग या ठिकाणी आपण ठाम भूमिका घेतली होती, जोपर्यंत तहसीलदार येत नाही तोपर्यंत उठणार नाही। तर तहसीलदारांनी काय आश्वासन वगैरे दिलं आहे का तुम्हाला? जे इथं आमच्याकडे तहसीलदार आले होते त्यांनी आम्ही सांगितलं की तुम्ही वेळोवेळी जे निवेदन दिले याचा आमचा पाठपुरावा चालू आहे। पण नुसता पाठपुरावा करून काहीच फायदा होत नाही। आम्हाला आमच्या खात्यामध्ये हक्काचे पैसे पाहिजे आहेत, परतावा पाहिजे आहेत। यांनी आमची फक्त बोलवण केलेली आहे आज। पण मी सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीने इथं सांगितलेलं आहे की जर येत्या 10-15 दिवसामध्ये 12 दिवसामध्ये यावरती जर योग्य तोडगा नाही निघाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत। धन्यवाद। म्हणजे शेतकऱ्यांना संभ्रमात टाकण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होते। पीक विमा कंपनीचा अधिकाऱ्यांचं काही सांगणं वेगळं आहे। त्यानंतर आपण महसूलच्या अधिकाऱ्यांकडे गेले, त्यांचं सांगणं वेगळं आहे। कृषी अधिकाऱ्यांकडे गेले, त्यांचं सांगायचं काम वेगळं आहे। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कारण या ठिकाणी देत आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी वेठीस धरत आहे। तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी आमच्या सावदा मंडळातील शेतकऱ्यांना होणारा अन्याय, हा अन्याय या पीक विमा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा दूर होणार नाही। आणि ह्या पीक विम्याची रक्कम आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या हक्काची आहे। ही आम्ही काही कोणाकडून जबरदस्ती मागत नाही आहे। ही आमच्या हक्काची रक्कम आहे। ही आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता रोको या ठिकाणी थांबवणार नाही। धन्यवाद।